Good morning. I want to share a beautiful incident that happened today morning, and also I want to share the beauty of early mornings. Okay, की म्हणजे अर्ली मॉर्निंग्स किंवा पहाट ही माझ्यासाठी आधीपासूनच खूप स्पेशल राहिली आहे. म्हणजे मी सांगलीला होते तेव्हा हे जास्त हा जो टाइम पिरियड आहे ज्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतो आपण, हा मी खूप एन्जॉय केलाय. कारण की सांगली तशी पीसफुल प्लेस आहे ऍक्च्युली. तिथलं एन्व्हायरमेंट, नेचर, सकाळी सकाळी जे चांदण्या दिसतात, तो टाइम मी खूप एन्जॉय केला. आणि माझी रूम पण टेरेसवरती होती, सो मला म्हणजे लवकर झोपले तर लवकर जाग येते नॉर्मली. म्हणजे मला आधीपासूनच लवकर झोपायची सवय आहे. पण एक 10-11ला झोपले तरी मला 4:30-5ला साधारण जाग आलेली असते. आणि मग मी उठले तर मग पहिला जाऊन मी टेरेसवरती शांत बसायचे. की मला असं असं वाटतं की तेव्हा जे थंड वातावरण असतं, सगळी शांतता असते, तर ते सगळं असं ॲब्झॉर्ब होतं बॉडीमध्ये. म्हणजे मेंटली, फिजिकली थोडंसं खूपच शांत होतं. आणि आपल्याला पण थोडी क्लॅरिटी येते. काही प्रॉब्लेम्स जर डोक्यात गुंतागुंती चालला असेल सगळा, तर मग थोडी आपल्यालाच आन्सर्स मिळून जातात सकाळी सकाळी, जर आपण असं उठून फक्त शांत बसलो तरी. म्हणजे आपण दिवसभर जर हाच विचार करत राहिलो तर आपण विचारच करत राहू, पण आपल्याला आन्सर नाही भेटत. पण सकाळची पहाटेची जी शांतता असते ना, त्याच्यामध्ये सगळे आन्सर्स आपणच आपल्याला देतो. त्यामुळे मला तो पिरियड आधीपासूनच आवडतो. आणि पुण्याला आल्यापासून थोडंसं हे चेंज झालंय, कारण की इथली लाईफस्टाईल थोडी वेगळी आहे. म्हणजे मला सकाळी उठायला आवडेल, पण इथे तसं मी राहतेय स्पेसिफिकली इथे, तरी तसं नेचर नाहीये. आणि नेचर माझ्या लाईफमधला खूप मोठा पार्ट आहे. भले मग काहीही असू देत, म्हणजे माझं डे टू डे लाईफ आहे ना, ते पण माझं अफेक्ट होतं जेव्हा मी नेचरमध्ये असते आणि जेव्हा मी नेचरमध्ये नसते तेव्हा. बट समहाऊ म्हणजे माहित नाहीये मला की हे कोइन्सिडन्स आहेत की काय. म्हणजे मी महादेवांची आधी पण पूजा करायचे 10th मध्ये असताना. पण तेव्हा असं होतं की उपवास वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मला थोडं जमत नव्हत्या, कारण माझी क्लासेस अँड ऑल ह्या सगळ्या गोष्टींसाठी खूप पळायला लागायचं. आणि मला एनर्जी कमी पडायची. अभ्यास करायला माझं डोकं नाही काम करायचं. तर मग मी आता थोडं ठीक आहे, थोडं सगळं सेटल झालंय व्यवस्थित, तर मग मी परत आणि महादेवांची पूजा करायला चालू केलं. आणि स्पेशली इकडे आल्यापासून, पुण्याला आल्यापासून मला असं काय माहिती रिमाइंड झालं की मी आधी एवढं करायचे महादेवाचं, पण आता नाही करत आहे. तर लेट स्टार्ट इट अगेन. आणि स्टार्ट केलं मी. आणि कोइन्सिडन्स असं झालं की मला रूम भेटली आहे, तर रूम पासून जवळच एक मंदिर आहे खूप छान, शंकराचं. इतकं सुंदर मंदिर आहे ते, पांडवकालीन मंदिर आहे ते. एकदम सिम्पल आहे, पण इतकं पीसफुल आहे. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता की किती पीसफुल असेल ते. म्हणजे मला तिथे गेलं ना की ठीक आहे, हे शांतता तर फील होते किंवा स्पिरिच्युअलिटी तर फील होते, पण ऍट द सेम टाइम पेंटिंग करायची इच्छा होते मला तिथे जाऊन, जे की मी करणार आहे एकदा तरी तिथे जाऊन. कारण की असं शांत मंदिर आहे, कडेला एक शांत नदी आहे, झाडं भरपूर आहेत, हिरवंगार आहे. असं वाटतच नाही की पुण्यात आहे, असं वाटतं की खेडेगावात आहे कुठल्या तरी. आणि जे की माझी फेवरेट प्लेस आहे, की असं म्हणजे जिथं पोल्युशन नाही आहे, शांतता आहे, ग्रीनरी आहे. असे प्लेसेस मला खूप आवडतात राहायला. मला असं पण वाटलं होतं की तिथेच रूम बघावी कुठेतरी जवळपास आणि तिथंच राहावं. बट लेट्स सी. पण आज झालं असं की तुम्हाला असं कधी फील झालंय का की तुमच्यासोबत डिव्हिनिटी जी आहे ती कम्युनिकेट करायला बघतीये, किंवा एक असं युनिव्हर्स तुमच्यासोबत कम्युनिकेट करायला बघतंय कुठून तरी. मला रिसेंटली असं खूप फील होतंय. म्हणजे मला वाटतंय की जे आमचं कोल्हापूरमध्ये एक्झिबिशन झालं लास्ट टाइम, तेव्हापासून मला हे फील होत होतं की लाईक देवी इज ट्राइंग टू कम्युनिकेट विथ यू सम हाऊ, एनी हाऊ. आणि कोइन्सिडन्स तेव्हा असं होतं की तेव्हा पण, म्हणजे 1 वर्ष झालं या गोष्टीला आता. नवरात्री होती, आम्ही तेव्हा पण पहाटे पहाटे गेलो होतो महालक्ष्मीला. खूप सुंदर अनुभव होता तो. आणि आता असं झालंय की ठीक आहे, आणि कुठून ना कुठून मला हे खूप कालीमाचं समोर येत होतं सगळीकडून. म्हणजे कुठंही मी काहीही करायला गेले ना, तर असं वाटत होतं की कालीमा काहीतरी हिंट देतीये किंवा काहीतरी सांगतेय की यू हॅव टू मीट मी, और लाईक एनिथिंग, की एनिथिंग रिलेटेड. पण मला क्लॅरिटी नाही येत आहे स्टील की व्हॉट इज शी ट्राइंग टू से, और व्हॉट एम आय सपोज टू डू अबाउट इट.
आणि ऍट द सेम टाइम महादेवांचं पण मला तसंच कनेक्शन फील होतंय की म्हणजे कोइन्सिडन्स बघा आता की मी पुण्यामध्ये एवढं फिरले फिरले सगळीकडे जॉबसाठी म्हणा किंवा गाळा बघण्यासाठी म्हणा, पण मला गाळा भेटला पूर्ण पुण्यामध्ये. कुठे मला गाळा भेटला? महादेव नगरमध्ये. ओके. राहायला पण मला प्लेस अशी भेटली आहे की मंदिर इथून जवळच आहे आणि लिटरली मला इथं शेजारी पण सगळे असे भेटलेत की सगळे महादेवाचे भक्त आहेत आणि आम्ही सगळे मिळून छानपैकी महादेवाला जातो. दर सोमवारी चालत असो किंवा गाडीवर असो, असं सगळे जातो. तर माझ्याकडून पूजा तर छानपैकी होतीये महादेवाची आणि जे की मी प्रॉपरली एन्जॉय करते. फुल्ली अशी बुडली आहे मी महादेवांच्या ह्याच्यामध्ये सध्या तरी. आणि आज तरी असं झालं की मी पहाटे उठले, 4:30लाच उठले असेल आणि उठल्यावरती काय माहिती असं म्हणजे थोडं फ्लॅशबॅक झाल्यासारखं झालं. असं अचानक काय माहिती म्हणजे मला स्वप्न पडताना पण तसेच पडतात, पण असे व्हाईट कलरचे फ्लावर्स माझ्या डोळ्यासमोर आले आणि 2 सेकंड आले आणि असं जस्ट एक फ्लॅशबॅक झाल्यासारखं झालं. काय माहिती का मला असे आठवले आणि मग मी जस्ट असंच पहाटे पहाटे मॅनिफेस्ट केलं की ठीक आहे, आज आपण मॅनिफेस्ट करूयात व्हाईट फ्लावर्स विथ फ्रेग्रन्स, गुड फ्रेग्रन्स असे छान. तर मग मी 2 सेकंड असंच ठरवलं मनामध्ये आणि मी हे पण ठरवलं की फ्रेंड्सना पण सांगायचं ह्या बाबतीत की आपण सगळे मिळून आज मॅनिफेस्ट करूया अँड लेट सी इफ महादेव कम्युनिकेट्स विथ अस, की महादेवांचा दिवस आहे, व्हाईट फ्लावर्स आहेत, आपण मॅनिफेस्ट करतोय, तर लेट सी इफ हे लिसन्स, असं ठरवलं. मग हे मी जस्ट एक थोडा वेळ विचार केला डोक्यामध्ये आणि आम्ही सगळे गेलो मंदिरात. आणि मंदिरात गेल्यावर असं झालं की आम्ही पूजा वगैरे केली आणि दरवेळी आम्ही पूजा केली की बाहेर येऊन थोडं बसतो शांत, एक जप करत एखादा किंवा मंत्र म्हणत किंवा मेडिटेट करत एक 5-10 मिनिट शांत बसतो. तर आम्ही बसलो होतो असंच आणि आज तिथे पूजा होती मंदिरात. तर मग ते पुजारी जे आहेत तिथे त्यांनी आमच्यासमोर एवढी मोठी एक फुलांची बॅग आणून ठेवली आमच्यासमोर. म्हणजे मी आणि माझ्यासोबत 2 ताई होत्या. तर त्यांनी आधी आम्हाला विचारलं की तुम्ही आम्हाला पेटल्स ओपन करून द्याल का देवीच्या पूजेसाठी? म्हणलं की ओके ठीक आहे देतो, आणा फ्लावर्स. आणि त्यांनी बॅग आणली, एक येलो फ्लावर्सची बॅग आणली म्हणजे झेंडूच्या फुलांची, तिथं ताईंच्या समोर ठेवली आणि एक व्हाईट कलरच्या फ्लावर्सची एवढी मोठी बॅग आणली आणि ती त्यांनी माझ्या समोर ठेवली की धरा याचे पेटल्स ओपन करून द्या. आणि आय वॉज सो शॉक्ड की माझ्या समोरच कशी काय ती व्हाईट बॅग आली, की शेवंतीच्या फुलांची, ज्याचा की छान वास येत होता तिथे. मग मला 2 सेकंड असे शांत झाले की हाऊ डज ही कम्युनिकेट की लाईक, पण हे तुम्हाला तेव्हाच फील होतं जेव्हा तुम्ही ऐकता ऍक्च्युली, किंवा तुम्ही कम्युनिकेट करता किंवा तुम्ही बिलीव्ह करता त्या गोष्टीवरती किंवा युनिव्हर्सशी कम्युनिकेट करायला बघता. आणि एवढं छान वाटलं मला त्या मोमेंटला की आज दिवसभर त्या देवाला फुलं वाहिली जाणार आहेत, त्या पिंडीवरती फुलं वाहिली जाणार आहेत आणि ती फुलांचे पेटल्स मी छानपैकी ओपन करतेय. इतकं छान फिलिंग होतं हे. तर छान छान वाटलं, छान होता म्हणजे छान सुरुवात झाली. पण असं वाटलं की सकाळी सकाळी काहीतरी मॅनिफेस्ट केलं की किती पटकन रिझल्ट भेटतात. हेच आपण दिवसभर सगळं थोडंसं पोल्यूट होतं, बाकीचे विचार चालू होतात, पण सकाळी सकाळी जे पीस ऑफ माइंड असतं ना पहाटेचं, ते खूपच भारी असतं. आणि मी हे माझ्या फ्रेंड्सना शेअर करायच्या आधी हे कम्प्लीट पण झालं. सो इट वॉज अ व्हेरी ब्युटिफुल मोमेंट अँड इट्स अ व्हेरी ब्युटिफुल मंडे मॉर्निंग. हॅव अ गुड डे अहेड. बाय.